जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण चतुर्दश ब्रह्मनिरूपण हा समास उजळणी स्वरूपामध्ये पाहतोय। खंग ब्रह्म झाल्यानंतर समर्थ सर्व ब्रह्म या विषयाकडे वळले। स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्वदृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेत आहे। या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म। सर्व म्हणजे खरं पाहता ब्रह्मच आहे। सर्व हा शब्द ब्रह्मालाच निर्देशित करतो। तरीही समर्थांनी 14 ब्रह्मांमध्ये सर्व ब्रह्म हे एक ब्रह्म मानलं। कालच्या निरूपणात आपण पाहिलं की सर्व दिशांना ब्रह्म आहे याची जाणीव होण्यासाठी सुद्धा सर्व दिशांना कुणीतरी साक्षी असावा लागतो। त्या साक्षीला जे अनुभवाला येतं ते सर्व ब्रह्म आहे। आपण हा विषय समजून घेऊया की ब्रह्म ही वस्तू वेगळी नसून जसा पाहणारा आहे तसं ब्रह्म होतं, म्हणून याचा विस्तार 14 ब्रह्मांमध्ये झालेला आहे। अन्यथा परब्रह्मामध्ये भेद करायचं काही कारणच नव्हतं। जसं समजा आपली श्रद्धा दत्त महाराजांवरती असेल तर भगवंत दत्तात्रयांच्या स्वरूपात आपल्या पुढे आहे। समजा एखाद्याची श्रद्धा प्रभू रामचंद्रांवरती आहे तर तोच भगवंत पण प्रभू रामचंद्रांच्या रूपात आपल्या पुढे आहे। म्हणजे इथं बदललं काय? पाहण्याची भूमिका बदलली, बाकी काहीही बदललं नाही। भगवंतामध्ये बदल होत नाही, तसंच परब्रह्मामध्येही बदल होत नाही। जो पाहणारा आहे तो सर्व व्यापकत्वानं पाहत असेल तर ज्याला पाहिलं जातं ते ब्रह्म सर्व ब्रह्म ठरतं। मग याला समर्थांनी श्रुतीचा आधार आहे असं पण म्हटलं। श्रुती आश्रयाचे वर्म। श्रुती सांगतेच आपल्याला सर्वं खल्विदं ब्रह्म। म्हणजे जर सर्व भावानं पाहिलं तर सर्व ब्रह्मच आहे। आत्मभावानं पाहिलं तर आत्मब्रह्म आहे। जो भाव जसा तसा ब्रह्माचा आकार आहे किंवा तसं ब्रह्माचं स्वरूप आहे। पण आपण लक्षात घेऊया की जेव्हा ब्रह्माला स्वरूप प्राप्त होतं, जेव्हा ब्रह्माला संज्ञा दिली जाते तेव्हाच ते सत्य ब्रह्म नाही। म्हणून 14 ब्रह्मांचा हा विस्तार आहे। समर्थ पहा, सर्व ब्रह्म सांगून झाल्यानंतर चैतन्य ब्रह्माकडे वळतात। एक प्रकारे या साधनेतल्या दशा पण आहेत, अवस्था पण आहेत की ज्या अवस्थांमधून एकच असलेलं परब्रह्म वेगवेगळ्या स्वरूपानं समोर येतं। आधी ते म्हणाले, पंचभूतांचे कुवाडे जे जे तत्वदृष्टी पडे ते ते ब्रह्मची चोखडे बोली जेत आहे। या नाव सर्व ब्रह्म श्रुती आश्रयाचे वर्म। आणि मग म्हणतात, आता चैतन्य ब्रह्म बोली जाईल। चैतन्य ब्रह्म हा विषय समजून घ्यायच्या आधी चैतन्याला आपण समजून घेऊया। आपल्या आतमध्ये चैतन्य खेळत आहे असं आपण निरूपणात अनेकदा ऐकलं, पण म्हणजे नेमकं काय? हे चैतन्य आपल्या आत जाणीव रूपानं खेळत आहे। आपण आहोत अशी जाणीव आपल्याला आहे पहा। हीच आपली असलेपणाची जाणीव चैतन्याला निर्देशित करते। मेलेल्या मनुष्यामध्ये ही जाणीव नाही। त्याची जाणीव त्याच्या आतून बाहेर पडली। कशाला घेऊन बाहेर पडली? अर्थातच वासनेला घेऊन, प्राणांना घेऊन बाहेर पडली। हा विषय समर्थांनी विस्तृतपणे दासबोधात सांगितलेला आहे। आपण निरूपणाच्या वेळी तो पाहिलेला पण आहे। जी व्यक्ती मृत आहे तिचं आता केवळ शरीर तिथं राहिलं। त्या शरीराला आपण आहोत ही जाणीव नाही। म्हणजेच तिथे चैतन्य आहे, पण ते चैतन्य निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे। कशी गंमत आहे पहा। चैतन्य कुठे नाही असं नाही, सर्वत्र व्यापून आहे चैतन्य। एखाद्या दगडामध्ये पण आहे, झाडामध्ये पण आहे, आपल्यामध्ये पण आहे आणि मृत व्यक्तीमध्ये पण आहे। अर्थातच आहे। मृत व्यक्तीमध्ये काय शिल्लक राहिलंय? पंचमहाभूते शिल्लक राहिलेली आहेत। पृथ्वी, आप, तेज, वायू तसंच्या तसं आहे। जर पाण्यात देह सोडला तरीसुद्धा पंचतत्वे पंचतत्वात लीन होतील कालांतरानं। देह जाळून टाकला तर लगेच अग्निसमर्पण होईल। राख राखेत जाईल, पाणी पाण्यात जाईल, हवा हवेत जाईल, वगैरे वगैरे।
म्हणजे पंचमहाभूते कुठेही गेलेली नाहीत, ती तशीच राहतात आणि पंचमहाभूतांमध्ये चैतन्य आहेच आहे. म्हणून मृत व्यक्तीत सुद्धा चैतन्य आहे. पण या चैतन्याला निद्रिस्तावस्थेतील चैतन्य म्हणतात. जी व्यक्ती जिवंत आहे त्या व्यक्तीमध्ये जागृत चैतन्य असतं आणि हे चैतन्य आपल्याला आपल्या असणेपणाची जाणीव करून देतं. सर्व संत महात्मे ऋषी जे कुणी होऊन गेले ते आपल्याला जिवंत असतानाच या चैतन्याच्या अनुभवामध्ये शिरायला शिकवतात. याचं कारण असं की एकदा देहाचं प्रारब्ध संपलं, देह पडला की मनुष्याच्या हातात त्या जन्मातलं काहीही शिल्लक राहत नाही जे तो करू शकेल. आता एखादा उत्तम साधक आहे, पण देह पडल्यानंतर आता आणखी साधना याच देहात करूया असं त्याला शक्य नाही. देह पडल्यानंतर जी वासना असेल, जे कर्मभोग असतील ते घेऊनच बाहेर पडावं लागतं. असं असल्यामुळं जोपर्यंत देह आहे किंबहुना जोपर्यंत आपलं जिवंतपण आहे तोपर्यंत त्या चैतन्यापर्यंत पोहोचायची खटपट करावी लागते. ही खटपट करायला संत शिकवतात आणि या चैतन्यालाच चैतन्य ब्रह्म अशी संज्ञा आहे. हे चैतन्य ब्रह्म ब्रह्मावस्थेमध्ये निद्रिस्त असणं आणि जागृत असणं याच्याही पलीकडच्या स्थितीत आहे. म्हणजे खरं पाहायचं झाल्यास चैतन्य ब्रह्म सर्वत्र दाटून आहे, मात्र जाणीव स्वरूपानं दाटून आहे. साधनेमध्ये आता या जाणीवेला सुद्धा साधक जेव्हा गिळतो, म्हणजे या जाणीवेच्याही पलीकडे जातो आणि आपल्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये स्थिर होतो, त्यावेळी तो चैतन्य ब्रह्मालाही ओलांडून पलीकडे जातो. समर्थ चैतन्य ब्रह्माबद्दल काय म्हणतायत पहा. पंचभूतादी मायेते चैतन्यची चेतविते, म्हणून त्या चैतन्याते चैतन्य ब्रह्म बोली जाये. नेमका हाच विषय आत्ता आपण पाहिला. चराचरामध्ये चैतन्य ब्रह्म दाटून आहे, किंबहुना चैतन्य दाटून आहे आणि ते चराचरात आहे, म्हणून त्याला चैतन्य ब्रह्म अशी संज्ञा दिली आहे. आपल्या लक्षात येईल हे निरूपण ऐकताना की ब्रह्म ही संज्ञा जर सर्वत्र दाटून एखादी गोष्ट असेल त्या गोष्टीला वापरली जाते. सर्वत्र चैतन्य दाटून आहे, चैतन्य ब्रह्म झालं. शब्द दाटून आहे, शब्द ब्रह्म झालं. ओंकार दाटून आहे, एकाक्षर ब्रह्म झालं. किंवा सर्वपणा दाटून आहे, म्हणजेच सर्व साक्षित्व दाटून आहे, तर सर्व ब्रह्म झालं. अशा तऱ्हेनं चैतन्याचा विस्तार आहे. पहा, आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेतून त्या त्या ब्रह्माचा अनुभव येणार आहे. चैतन्य ब्रह्माचा अनुभव येण्यासाठी त्या चैतन्यापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. आपण आत्ता कुठे असतो? आपण आत्ता दृश्यामध्ये, विषयांमध्ये असतो आणि इंद्रियांच्या मार्फत असतो. नदीवरती पूल असतो पहा, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती जाण्यासाठी. तसा आपण इंद्रियांचा पूल केलेला आहे आणि आपण दृश्यामध्ये वारंवार जाऊन येत आहे. हे करणं जो थांबवतो तो चैतन्यापर्यंत पोहोचतो, कारण चैतन्य हा स्रोत आहे. असं पहा, एखादा कामगार हातोडा वापरतो खिळा ठोकण्यासाठी. कामगार खिळा ठोकण्यासाठी हातोडा वापरतो. हातोड्याला कामगार कळत नाही, खिळ्यालाही कामगार कळत नाही. कामगारालाच कामगार कळत असतो. त्यानं हातोडा वापरला तर हातोडा वापरला जातो आणि खिळा आत ठोकला जातो. हातोडा वापरलाच नाही तर कामगार कामगाराच्या जागी स्थिर आहे. तसं साधक इंद्रिय वृत्तींना आवरतो. आत स्वतःमध्ये शिरल्यानंतर तिथं कुठलंही इंद्रिय असत नाही. आतही काही इंद्रिय आडवी येतात, मन, चित्त, बुद्धी, अंतःकरण वगैरे वगैरे. पण त्यांनाही तो पार करून जेव्हा आत पोहोचतो तेव्हा तिथे त्याला चैतन्याशिवाय अन्य काहीही सापडत नाही. तिथपर्यंत जो गेलेला आहे त्याच्यासाठी चैतन्य ब्रह्म आहे. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्मतत्वता, असं म्हणून समर्थांनी चैतन्य ब्रह्माचा विषय सत्ता ब्रह्माकडे वळवला. साहजिक आहे, आता या आत्तापर्यंतच्या निरूपणाच्या भूमिकेतनंच आपण पुढे जाऊया. आत पोहोचलो आपण, इंद्रियांना बाजूला सारलं, मन, चित्त, बुद्धी सगळ्याचा लय झाला, तर मग आता तिथं चैतन्य आहे.
आता हे चैतन्य उगाचच कसं असेल? पूर्वीही निरूपणात आपण पाहिलेलं आहे की कुठलंही माध्यम पाठीशी नसेल तर अनुभव येऊ शकत नाही. आकाशाचं माध्यम आहे म्हणून शब्द आपल्याला कळतो, म्हणून शब्द हा आकाशाचा गुण झाला. म्हणजेच आपल्या आत उतरल्यानंतर चैतन्याची प्रचिती येत असेल तर ते चैतन्यसुद्धा कशावर तरी आधारलेलं आहे आणि त्याला समर्थांनी सत्ता ब्रह्म असं नाव दिलेलं आहे. चैतन्यास ज्याची सत्ता ते सत्ता ब्रह्म तत्वता ते सत्तेस जाणता या नाव साक्ष ब्रह्म. खरं म्हणजे विषय ऐकायला गहन वाटतो, पण समर्थांनी सोपा करून सांगितलेला आहे. चैतन्य कशाच्या सत्तेवर आहे? सत्ता ब्रह्माच्या सत्तेवर आहे. आणि त्या सत्तेपर्यंत आपण गेलो तर अर्थातच त्या सत्तेला जाणणारे आपण झालो. मग हा जो सत्तेला जाणतो, त्या सत्ता ब्रह्माला जो जाणतो, तो झाला साक्ष ब्रह्म. व्यवहारामध्ये साक्षी असणं म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. आत्ता निरूपण ऐकत असताना समोरच्या खिडकीत समजा एखादा पक्षी असेल तर त्याला आपण साक्षीत्वानं पाहतोय. हे जसं आपण व्यवहारात करतो तसं जेव्हा आत आत जात साधक सत्ता ब्रह्मापर्यंत पोहोचतो तेव्हा तिथे साक्ष ब्रह्म आहे. म्हणजे पहा, पहिल्यांदा त्यानं स्वतःच्या देहाला साक्षीत्व द्यायला पाहिजे. देहाबरोबरच मन, बुद्धी इत्यादींनाही साक्षीत्व द्यायला पाहिजे. मनाला साक्षीत्व द्यायचं म्हणजे काय? मनात येणाऱ्या विचारांकडं साक्षी भावानं पाहायचं. विचारांमध्ये गुंतायचं नाही. जर गुंतलो तर विचारांमागे विचारच करत राहिलो. असं न करता केवळ साक्षी होऊन जर राहिलो तर त्या मनाचा आपण साक्षी झालो. साक्षी होता होता मनाचा लय होतो. मनाचा लय झाल्यानंतर शून्यावस्था येते. पुन्हा शून्याचा साक्षी. शून्याचा साक्षी होत होत शून्यावस्थाही ओलांडून साधक पलीकडे जातो. तो चैतन्यापर्यंत जातो. चैतन्याला सत्ता ब्रह्म आधार आहे आणि सत्ता ब्रह्माचा जो साक्षी आहे तो साक्ष ब्रह्मस्वरूप आहे. असा हा होत जाणारा विस्तार आहे. साक्षत्व जयापासूनी तेही आकळिले गुणी, सगुण ब्रह्म हे वाणी तयासी वदे. आपल्याला असं वाटतं की सगुण ब्रह्म म्हणजे रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती किंवा आपल्या समोरचा गणपती म्हणजे सगुण ब्रह्म. परब्रह्म तत्वाच्या न्यायानं परब्रह्म त्या मूर्तीतही आहेच. जसं आपल्यात आहे तसं त्या मूर्तीत आहे. हा विषय पूर्वी झाला आपला, सर्व ब्रह्म. पण समर्थ आता सगुणाचा आंतरिक अर्थ सांगतायत. त्यांची ओवी पहा. साक्षीत्व जयापासूनी तेही आकळिले गुणी. ज्या साक्षीत्वानं सत्ता ब्रह्माला पाहिलं जातं ते साक्षीत्व म्हणजे साक्ष ब्रह्म जरी असलं तरी आता त्याच्याही अलीकडे समर्थ आले. ते म्हणतायत हे साक्ष ब्रह्म गुणांमधून येतं आणि ते गुण म्हणजे सगुण ब्रह्म आहे. आता सगुण या शब्दाची जर फोड केली तर आपल्याला याचा अर्थ आणखी उलगडेल. म्हणून सूक्ष्मात जाऊन आपण पाहूया. स अधिक गुण म्हणजे सगुण आहे आणि त्यातला स हा शब्द पुन्हा सत्स्वरूपाला निर्देशित करणाराच आहे. सत्स्वरूपाचा गुण म्हणजे केवळ आपल्या शुद्ध आत्मतत्वाचा गुण त्या ठिकाणी असतो. ज्या गुणामुळं आपण सत्ता ब्रह्माचे साक्षी होतो. साक्षी झाल्यानंतर त्याला साक्ष ब्रह्म म्हटलं जातं. पण साक्षीत्वच गळालं तर? साक्षीत्व जर गळालं तर तिथं सगुण ब्रह्म शिल्लक राहतं. हे सगुण ब्रह्म म्हणजे दृष्टीला दिसणारं सगुण नाही बरं का. हे सगुण ब्रह्म म्हणजे ज्याच्यात सत्स्वरूप ब्रह्मरूपानं दाटलेलं आहे असं सगुण ब्रह्म. आता हे सगुण आणि निर्गुण एकमेकांना अत्यंत चिकटून आहे. या सगुणाच्या ठिकाणचाच सत्स्वरूपाचा भाव जेव्हा शुद्ध होतो तेव्हाच ते निर्गुण स्वरूपामध्ये विलीन होतं. म्हणून समर्थांची ओवी आहे पहा. जेथे नाही गुण वारता. म्हणजे काय? तर आता गुणही तिथला जेव्हा मावळतो, जेव्हा केवळ सत्स्वरूपच राहतं आणि काहीही राहत नाही, ते निर्गुण ब्रह्मतत्वता. वाच्य ब्रह्म तेही आता बोली जाईल असं म्हणून ते निर्गुण ब्रह्माकडून वाच्य ब्रह्माकडे येतात.
निर्गुण ब्रह्म सांगून झाल्यानंतर खरं सांगण्यासारखं काय राहिलं? पण तरीही पुढे समर्थांनी ब्रह्मांचा विस्तार केलेला आहे, कारण ती ब्रह्मे आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये सांगितलेली आहेत, शास्त्रात सांगितलेली आहेत. निर्गुण ब्रह्मापाशी साधक थांबला आणि निर्गुण रूपच झाला तर तिथे त्याचं कामच झालं. पण तसं न होता निर्गुणावस्थेतून साधक ढळतो. कायमस्वरूपी निर्गुण स्थितीमध्ये त्याला राहता येत नाही. श्री महाराजांचं एक वाक्य आहे पहा, भगवंत निर्गुण आहे, पण निर्गुण भगवंताला जाणण्यासाठी आपल्याला निर्गुण व्हावं लागेल. म्हणजे निर्गुणत्व ही अवस्था आहे ज्यावेळी सद्गुणाचाही लय होतो आणि केवळ फक्त स्वरूप शुद्धतेनं राहतं, तिथे निर्गुणत्व आहे. पण निर्गुणत्व सांगून झाल्यानंतर समर्थ वाच्य ब्रह्माकडे वळले. वाच्य ब्रह्म म्हणजे जे बोलता येतं ते वाच्य ब्रह्म, ज्याचं वर्णन करता येतं ते वाच्य ब्रह्म. म्हणजे पहा, आपण ध्यानाच्या किंवा नामस्मरणाच्या सखोल अवस्थेमध्ये गेलो, राहिलो आणि कालांतरानं त्या अवस्थेच्या बाहेर आलो आणि जर आपल्याला विचारलं की कसं झालं नाम, कसं झालं ध्यान, तर आपण जर म्हटलं की छान झालं, तर ते जे आपलं प्रगट होणं आहे ते वाच्य ब्रह्म आहे. वर्णनामध्ये आपण तो अनुभव आणला की त्याला वाच्य ब्रह्माचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे वर्णनापर्यंत येण्यासाठी आधी तिथे अनुभव पाहिजे आणि अनुभवापर्यंत येण्यासाठी शब्द ब्रह्मापासून निर्गुण ब्रह्मापर्यंतचा प्रवास झाला पाहिजे. असा हा थोडासा क्रम आहे त्या ब्रह्मांमधला. प्रत्येक ब्रह्म वेगवेगळा आहे, पण प्रत्येक ब्रह्माची कुठेतरी एकमेकांशी असलेली गाठ आहे. हे वाच्य ब्रह्म प्रगटीकरण दर्शवतं. वाणीनं वर्णन करता येतं म्हणून त्याला वाच्य ब्रह्म म्हणायचं. पण त्यातल्या ब्रह्मशब्दालाही आपण पाहूया. हे वाणीनं वर्णन करणं म्हणजे मुखानं बोलणं नाही. आत्ता निरूपण बोललं जाते म्हणजे वाच्य ब्रह्म नाही, किंवा आपण व्यवहारात कोणाशी काहीतरी बोलतो म्हणजे वाच्य ब्रह्म नाही. ब्रह्म हा शब्द पुन्हा व्यापकतेला दर्शवतो. म्हणजेच अनुभवाची व्यापकता जेव्हा प्रगट होते साधकाकडनं, तेव्हा ते वाच्य ब्रह्म आहे. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, सर्वसामान्य कुणी नाही, प्रत्यक्ष तुकाराम महाराज जेव्हा असं म्हणतात, तेव्हा ते वाच्य ब्रह्म आहे. कारण आकाशा एवढ्या आपण आहोत म्हणजे जाणीव रूपानं या अवस्थेला ते वर्णन करून सांगतायत. ती वाच्य ब्रह्माची अवस्था आहे. नुसतं बोलणं आणि नुसतं ऐकणं हे मायेत येतं, ब्रह्मामध्ये येत नाही. इथे समर्थ वाच्य ब्रह्म सांगतात. जे वाचे बोलता आले ते वाच्य ब्रह्म बोलिले, अनुभवासी कथिले न वचे सर्वथा. उघडच आहे, वाणीनं ज्याचं वर्णन करता आलं त्याला वाच्य ब्रह्म म्हटलं. पण जो अनुभव असतो त्याचं वर्णन कधीही करता येत नाही. पुन्हा विषय अनुर्वाच्याच्या दिशेनं गेला बरं का, की अनुभव प्रत्यक्ष सांगता येत नाही, पण अशी अवस्था आहे असं सांगता येतं. जसं तुकाराम महाराज म्हणतील की मी आकाशा एवढा आहे, असं ते म्हणू शकतील, पण म्हणजे काय हे शब्दांना सांगता येत नाही. व्यापकता शब्दांनी मांडता कशी येणार, तसंच अनुभव शब्दातून सांगता येत नाही. म्हणून त्याला समर्थ म्हणतात, अनुभव ब्रह्म म्हणतात. या नाव अनुभव ब्रह्म. म्हणजे अर्थ उघड आहे की हा इंद्रियातून येणारा अनुभव नाही. इंद्रियातून येणाऱ्या अनुभवाला समर्थ अनुभव ब्रह्म म्हणत नाहीत. इंद्रियातून जे अनुभव येतात ते मायेमध्येच येतात. हे जे अनुभव ब्रह्म आहे हे निर्गुण स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं अनुभव स्वरूप आहे. हा अनुभव साधकाला अंतरामध्ये येतो आणि इंद्रियांशिवाय येतो, देहाशिवाय, मनाशिवाय येतो. हा अनुभव आलेला आहे हे आतमध्ये कळतं, पण जे कळलेलं आहे ते सांगता येत नाही. एवढं सांगता येतं की अनुभव आलेला आहे, त्यामुळे त्याचं प्रगटीकरण झालं की ते वाच्य ब्रह्म ठरतं. पण आलेला अनुभव बोलता येत नाही, तेव्हा तो अनुभव ब्रह्माचा विषय ठरतो. आणि इथेच खरं पाहता साधकाला खऱ्या आनंदाची प्राप्ती होते.
अन्यथा बाहेरील आनंद म्हणजे त्या त्या इंद्रियांचे भोग भोगले की मिळणारा आनंद. पण ती इंद्रियांची वखवक आहे, तो काही खरा आनंद नाही. आत्ता एखादे इंद्रिय संतुष्ट होईल, पण दुसरं इंद्रिय तिथे आहेच जे असंतुष्ट आहे. आणि पहिलं इंद्रिय जे संतुष्ट झालं त्याची संतुष्टी टिकते कुठे? कालांतरानं तेही असंतुष्टच होतं. अशी ही बाहेरची असंतुष्टी आहे. साधक जेव्हा अनुभव ब्रह्मापर्यंत जातो तिथे त्याला खरा आनंद मिळतो. हा आनंद आत्मस्वरूपाचा आनंद आहे. हा आनंद निर्विषय आनंद आहे. हा आनंद ब्रह्मानंद आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हा आनंद वृत्तीचा धर्म आहे. आपल्या वृत्तीमध्ये पहा, कायम आपण समाधानाच्या आणि आनंदाच्या शोधात आहोत. पूर्वी निरूपणात आपण एकदा विषय पाहिलाय की दुःख कोणालाही नको आहे, कोणालाही त्रास नको आहे. ज्याला त्याला समाधानच हवंय, आनंदच हवाय, कारण आपली आंतरवृत्तीच तशी आहे. आपल्या वृत्तीचा आनंद हा धर्मच आहे. समर्थ म्हणतात, या धर्माचंच वर्म सांगितलं जाईल आता, परंतु याचेही वर्म बोली जाईल. कसा आहे हा आनंद? ऐसे हे ब्रह्म आनंद, म्हणजे ब्रह्मानंदाचंच हे स्वरूप आहे. पण इथेही पहा, जेव्हा आपण आनंद ही संज्ञा देतो तेव्हा तिथे भोगणारा कुणीतरी असतो. मला आनंद झाला असं आपण व्यवहारात म्हणतो पहा, म्हणजे आपण मीपणानं तिथे आहे म्हणून आपण आनंदाला सांगू शकतो. तसं अत्यंत सखोलतेनं विचार केल्यावर लक्षात येतं की आनंद ब्रह्माला सुद्धा भोगणारा कुणीतरी आहेच. तो जो आहे तिथंपर्यंत आपल्याला समर्थन येत आहेत. अर्थातच हा आनंद व्यवहारातील नाही, प्रपंचातील नाही, विषयातील नाही, पण तरीसुद्धा त्या आनंदापाशीही थांबता कामा नये हे समर्थ आपल्याला सुचवत आहेत. पुन्हा पुन्हा आपण लक्षात घेऊया, माती बाजूला करायला समर्थ सांगतायत जेणेकरून आपण सत्य ब्रह्मापर्यंत परब्रह्मापर्यंत पोहोचू. 14 ब्रह्मे बाजूलाच करायची आहेत. तसंच हे आनंद ब्रह्म आहे. आनंद आहे, ब्रह्मानंद आहे, निर्विषयानंद आहे, पण तो आहे तिथे आहे म्हणून त्याला भोगणारा कुणीतरी आहे. तो भोगणारा जेव्हा त्याच्या स्वरूपाशी तदाकार होऊन जातो तेव्हा 13वं ब्रह्म तदाकार ब्रह्म उदयाला येतं. आता तिथे तदाकारता आली, अभेद आला, कुठलाही भेद नाही. ऐसे हे ब्रह्म आनंद तदाकार ते अभेद. आनंदाला भोगणारा त्याच्यामध्येच लीन होऊन गेला की तदाकारता साधली. ही तदाकारता ब्रह्मस्वरूपानं समर्थ समजावून सांगतायत. असं पहा, ही तदाकारता आत साधल्यानंतर त्या साधकाच्या किंवा त्या महात्म्याच्या दृष्टीला विषय दिसतील का? मुळीच दिसणार नाहीत. त्याच्या दृष्टीला सर्वत्र ब्रह्मच दिसेल. मग आपोआपच तो निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म, सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म इत्यादी पायऱ्यांवर आहेच ना. अशा प्रकारे वेगवेगळ्या ब्रह्मांचा प्रवास करत करत तो तदाकारतेपर्यंत येतो, पूर्ण अभेद अवस्थेमध्ये येतो. आणि त्या अवस्थेमध्ये मात्र नंतर असं घडतं की त्या अवस्थेचा भोग घेणाराच शिल्लक न राहिल्यानं कोणी सांगणाराच उरत नाही, ऐकणाराच उरत नाही. मग तिथे अनुर्वाच्य ब्रह्म उदयाला येतं, जे 14वं आहे. अनुर्वाची संवाद तुटून गेला असं समर्थ म्हणतात. आता तो पूर्णपणे अनुर्वाच्य स्थितीमध्ये गेला, म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला गेला, आत्मस्वरूपामध्ये लीन झाला. ऐसी हे 14 ब्रह्मे निरोपिली अनुक्रमे, साधके पाहता भ्रमे बाधी जेना. समर्थ म्हणतायत, अशी ही 14 ब्रह्म आहेत. ही जर आपण नीटपणे पाहिली, ध्यानात घेतली, सद्गुरूंकडून समजून घेतली, कोणत्याही ब्रह्माच्या पायरीवरती जर असा भ्रम करून घेतला नाही की आपण पोहोचलो, साध्य झाला, आपल्याला कळलं, तर आपला भ्रम तुटून जाईल. मग आपल्याला भ्रमाची बाधा होणार नाही. जर आपण सद्गुरूंना शरण नसू आणि कोणत्याही ब्रह्माच्या पायरीवरती जर आपण असं समजून घेतलं की आता कळलं, आता साध्यच झालं, साधना माझी पूर्णत्वाला गेलीच, तर आपण अडकलो, तर आपल्याला भ्रमाची बाधा झाली.
हे होऊ नये म्हणून समर्थ 14 ब्रह्मांचं निरूपण करतात. आता पुढेही समर्थांनी विषय सुरू ठेवलेला आहे. ब्रह्म जाणावे शाश्वत, माया तेचे अशाश्वत. हे सगळं समर्थ सांगतायत, कारण आता आपल्याला 14 ब्रह्मांमध्येही न अडकता आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन जायचं आहे. परब्रह्मस्थितीत लीन होऊन जायचं आहे हे समर्थांनी सांगितले. हे आपल्या ठिकाणी ठसावं म्हणून समर्थ पुन्हा 14 ब्रह्मांचा उल्लेख करून प्रत्येक ब्रह्माला कसा नाश आहे हे समजावून सांगतात. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.